नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं वापस तनेज व्लॉगमध्ये. आज तुम्ही खूप दिवसांनी मला पाहणार आणि तुम्हाला वाटत असेल की हा कुठेतरी वेगळ्या जागी आहे. तो आपण आलेलो आहे नाशिकला. काय कारण आहे, काय आहे ते सगळं तुम्हाला पुढे पुढे समजेल. तर आता वरती जाऊया आणि सगळ्यांना भेटूया. भेटतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आपण पुन्हा भेटताय. आता मी सगळं फ्रेश वगैरे झालो. म्हणजे मी माझ्या ताई आणि भाऊजींकडे गेलो होतो, म्हणजे तिथेच उतरलो आज मी. सो नाशिक मला काही नवीन नाही. म्हणजे तुम्हाला वाटत असेल अरे हा नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वर वगैरे नाही, तर मला नाशिक नवीन नाही. तर मी आता इथे का बरं आलेलो आहे आणि तुम्ही याला पाहिलं नसाल तर हा बघून घ्या. मी एका ब्लॉगमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आयुष ज्याला मी म्हणतो तर चना पोहा म्हणून तो पागल आहे. तर मी कुठे आलेलो आहे आता ते दाखवतो. हे बघा, आता इथे काही नाही, तुम्हाला उलट दिसत असेल. सो वेलकम टू द नेमिंग सेरेमनी ऑफ. ती तुम्हाला एका व्हिडिओमध्ये एक छोटीशी पोरगी दिसली असेल ना, तर तिचं आहे. हे पा ओवी. ओवी आपल्या ब्लॉगमध्ये हाय म्हण. हाय म्हण. हाय. ती ओवी, ती पण माझी मैत्रीण आहे. हो ना ओवी, तू माझी मैत्रीण आहे. हां, तर थांबा. या दोघांच्या मुलीचं हे आहे नेमिंग सेरेमनी. हे आजी आजोबा व्लॉग आहे, व्लॉग. सो हे आजी आजोबा. आणि आता राहिली कोण, उत्सव मूर्ती आपली. सरका उत्सव मूर्ती. हे बघा. ए चिंटी. तर आता तुम्ही उत्सव मूर्ती बघितल्या. आता सगळं मंडळ बघा. हे बघा, ही एक आणि सगळे. ही एक आजी. सगळ्या आजी दाखवतो तुम्हाला. मंडळाचे अध्यक्ष सगळ्या जणी हाय म्हणाला. हे बघा. सो हे सगळे आहे आपले. केलं ना तिने पण. आता करा बाजूला. या सगळ्या आज्या आहे, आज्या. तर आता अध्यक्ष आणि 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 ही आज्यांची अध्यक्ष नाही काय श्रीमती चित्राताई सालकाडे. तर तुम्हाला या सगळ्यांचे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्हाला नाशकात तुम्हाला समजा भजन वगैरे करायचं असेल किंवा गायन वगैरे करायचं असेल तर तुम्ही या बाईसोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ही पण माझी मावशी आहे. तुम्हाला आवाज नसेल येत, मी जवळ येऊन सांगतो. मी हिचा पण नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, कॉन्टॅक्ट करा नक्की. ठीक आहे, चला आता भेटूया थोड्या वेळाने. नमस्कार मित्रांनो, आता आपला कार्यक्रम झालेला आहे. म्हणजे चिंटीचा बारसा, म्हणजे सॉरी चिंटी नाही, आता रिद्धीचं बारसा झालेला आहे. आणि आता आपण जेवूया. जेवणात काय काय आहे ते जरा ताट सजून येत आहे आमच्यासाठी, तर ते मी तुम्हाला दाखवतो नक्कीच. इकडे बघा. आता कोण कोण, आता फक्त आम्ही चौघच बाकी आहे. मी, हा आणि हे दोघं. सो आता आम्ही जेवतो आणि भेटतो तुम्हाला पुन्हा. नमस्कार मित्रांनो, सॉरी मी जेवायला सुरुवात केली. मी विसरलो की मला तुम्हाला ताट पण टाकायचं होतं नाही का. तर थांबा. हे बघा, हे व्हेज कोल्हापुरी मटर पुलाव, मूग डाळीचा शिरा, हलवा, पापड, दाल तडका, पनीर पेशावरी अँड सूप आणि बटर रोटी, बटर चपाती. आता हे सगळं जेवूया आणि भेटूया वापस. जेवण झालं मग आम्ही. नमस्कार मित्रांनो, तर आता जसं तुम्ही दिवसभरात पाहिलं की रिद्धीचं बारसं झालं, म्हणजे चिंटीचं बारसं झालेलं आहे. आता तिला ऑफिशियली नाव मिळालं आहे. त्याच्यानंतर मग आता आम्ही घरी आलो, जाम थकलो तो, मग सगळे झोपलो वगैरे, थोड्या वेळ आराम वगैरे झाला. त्याच्यानंतर तर संध्याकाळी पावभाजीचा बेत होता. आणि आता काही नाही, आता टाइमपास करणार, गप्पा शप्पा करणार आणि झोपणार. तर चल भेटत राहूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आता जसं आज नाशिक डे 1 झाला, उद्या नाशिक डे 2 आहे आणि उद्या तुम्हाला बरंच काही पाहायला मिळू शकतं. चला आता भेटत राहूया. बाय बाय, शुभरात्री, गुड नाईट.